चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरेंचे नगरसेवक एकत्र आल्यानं काँग्रेसची हातची सत्ता गेली। आता काँग्रेसनं भिवंडीमध्ये त्याचा जणू वचपा काढलाय। भाजपचे बंडखोरी केलेले नारायण चौधरी हे काँग्रेसच्या पाठिंब्यानं महापौरपदी निवडून आले आणि याच संदर्भात पडद्यामागे काय झालं हे आपण जाणून घेऊयात। विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, चंद्रपूरचा वचपा भिवंडीमध्ये आणि तो पण प्लॅनिंगने। मिलिंद, तसं म्हणता येणार नाही, कारण याला वचपा म्हणावं का हा प्रश्न आहे। कारण मुद्दा मुळात असा आहे की 46 ही मॅजिक फिगर होती। 46 आपल्याला नगरसेवकांचा सपोर्ट पाहिजे होता महापौर पदासाठी आणि काँग्रेसकडे होते 30 नगरसेवक, शरद पवार गटाकडे 12 नगरसेवक होते, म्हणजे 42 नगरसेवक त्यांच्याकडे होते। त्यांना फक्त 4 नगरसेवकांची गरज होती। अशा वेळेला अगम्य असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे 6 नगरसेवकांच्या बदल्यात महापौरपद हे नारायण चौधरींना, भाजपच्या बंडखोराला देऊन काँग्रेसनं आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे का आणि याला चंद्रपुरातला वचपा म्हणायचा का, इथपासून प्रश्न आहे। कारण समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक तिथे होते आणि समाजवादी पक्ष हा आघाडीचा एक भाग राज्यात आहे। असं असताना स्वतः रईस शेख तिथे दाखल झाले होते। हे 6 नगरसेवक, 12 नगरसेवक शरद पवार गटाचे आणि 30 नगरसेवक हे स्वतःचे काँग्रेसचे। असं असताना जवळपास 48चं सहज संख्याबळ उपलब्ध असताना काँग्रेसनं महापौरपद नारायण चौधरींना देऊन त्यांच्या 6 मतांची मदत का घेतली, हा निर्णय खरंच अगम्य म्हणावा लागेल। भाजपमधले नाराज होते चौधरी आहे, कारण त्यांना आधी नाव घोषित केलं होतं, मग त्यांचं नाव मागे घेण्यात आलं, दुसरं नाव देण्यात आलं। आणि या सगळ्यात आणखीन एक गोष्ट मला तुला विचारायची आहे, कारण तू गेले काही दिवस हे सगळं बारकाईनं पाहत होतास। इथे एकनाथ शिंदे सुद्धा इच्छुक होते स्वतःच्या महापौरपद हे सगळं गणित करण्याकरता। त्यामुळे काँग्रेसने असा तर विचार नाही केला की तुमचं नाही माझं नाही, किमान बंडखोराला तरी जिंकून आणू। मुद्दा मुळात असा आहे की शिवसेनेच्या, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे 12 नगरसेवक आहेत, भाजपकडे 22 नगरसेवक होते। हे बंडखोर पकडून हे जर 6 वगळले तर 16 उरले। पण जरी 22 असतील आणि 22 आणि 12 असे जरी पकडले तरी सुद्धा 34च्या वर ती संख्या जात नाही। म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र आली असती, काही मतांची त्यांनी बेगमी केली असती, तरी तो आकडा 40च्या वर जात नव्हता। असं असताना काँग्रेसकडे, म्हणजे काँग्रेसकडे स्वतःकडे 30, शरद पवार गट हा त्यांच्यासोबतच होता, त्यांच्याकडे 12 म्हणजे 42 नगरसेवक झाले। समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक होते जे सहज त्यांना मिळाले असते। असं असताना म्हणजे नाराजी नारायण जाधवांची होती, सगळं मान्य आहे नारायण चौधरींची, पण याचा अर्थ भाजपसाठी काँग्रेसला, म्हणजे भाजप आणि शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी हा सगळा डाव रचला गेला होता की स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासाठी। कारण जर तुमच्याकडे 48 नगरसेवक सहज उपलब्ध आहेत तर तुम्ही भाजपच्या बंडखोराला महापौरपद देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला नाही ते काय म्हणायचं। आणि याला जर चंद्रपूरचा वचपा म्हणत असतील तर काँग्रेसच्या एकूणच राजकीय समज यामागे विनोद काँग्रेसचा, म्हणजे भाजपचा डाव तर नाही की आपल्याच माणसाला बंडखोर म्हणायचं आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं निवडून आणायचं। मिलिंद, ते बघावं लागेल, कारण आज ज्या वेळेला महापौरपदी नारायण चौधरी निवडून आले त्यावेळेला भाजपच्या एका बड्या नेत्याने त्यांचं अभिनंदन केलं, फोनही केला होता। हा डाव तर नाही ना, अशी एक चर्चा आता रंगू लागलेली आहे। अर्थात काही दिवसांनंतर ते स्पष्ट होईल जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही। पुढच्या कदाचित हा डाव 4 दिवसात आपल्याला कळेल की काय नेमकं आहे ते। पडद्याच्या मागे आहे का टोपीच्या खालती आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।